हा स्वच्छ आणि सुंदर समुद्र आहे र्युगनमधला, जे बर्लिनजवळून 4-5 तासाच्या अंतरावर असलेलं एक बेट आहे, जिथे मी आणि तनिष गेलो होतो. सकाळी लवकर उठून ब्रेडचा उपमा आणि आपला रव्याचा उपमा बनवला. रव्याचा उपमा आम्ही खाल्ला आणि ब्रेडचा उपमा आम्ही घेऊन निघालो होतो. काही गोष्टी वेळेनुसार बदलतात. जसं आपण आपल्या मुलांना बाहेर घेऊन जात असतो, तसं काही वर्षांनी मुलं मोठी झाली की आपल्याला बाहेर घेऊन जातात. ही माझी तनिषबरोबर जाण्याची पहिलीच वेळ होती. तसं नाही, म्हणजे मला तनिष घेऊन निघाला होता. आम्ही दोघे बऱ्याचदा एकत्र गेलो आहे, पण असं पहिल्यांदाच. गेली 2-2.5 वर्ष तनिष जर्मनीमधील बर्लिन इथे आहे. त्याच्या कॉन्व्होकेशन सेरेमनीसाठी मी साधारण 13 मेला आले होते आणि मी फ्लाईट पण बुक केली होती परत जाण्यासाठी 26 तारखेची. पण त्यांनी हट्टानं माझं जाणं पोस्टपॉन केलं. तेव्हा मी नाही होय करत होते, पण जेव्हा या ट्रिपला मी जाऊन आलो ना, असं वाटलं बरं झालं मी थांबले. हा जो 4-5 तासाचा वेळ होता ना, त्या 4-5 तासात आम्ही खूप गप्पा मारल्या. आता ज्यांची मुलं मोठी आहेत त्यांना माहितीच असेल की जेव्हा मुलं मोठी होतात ना, आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारायला फारसा वेळ मिळत नाही. तो मला बऱ्याच गोष्टी सांगत होता, अगदी लहानपणापासूनच्या, त्यानंतर जर्मनीमधल्या. इथे कसं असतं, आपण प्रवास करताना कसं बोलायचं, जर्मनीमध्ये कशाला काय म्हणतात, आपण काय करावं आणि काय करू नये, बऱ्याच गोष्टी. खरं सांगते, हे बर्लिनमधले काही दिवस माझ्यासाठी माझ्या आयुष्यातले बेस्ट दिवस असणार आहेत. खरंच. मी जसं तुम्हाला सांगितलं, इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप क्लीन आणि फास्ट आहे. इथे पोचूपर्यंत आम्हाला 2-3 ट्रेन बदलावे लागल्या. पण एक सांगते, तुम्ही जर युरोपला फिरायला आलात तर ट्रेननीच प्रवास करा. खरंच खूप भारी वाटतं. हे थोडं कंट्री साईड आहे. तुम्ही इथं बघत असाल तर आज रविवार होता आणि सगळं बंद होतं. त्यामुळं टॅक्सीची सोय नव्हती. आम्ही चालतच निघालो. 1 किलोमीटर वगैरे आम्हाला चालायचं होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जोपर्यंत चालू शकाल, म्हणजे तुमची ताकद जोपर्यंत असेल तोपर्यंतच तुम्ही युरोपला या. म्हातारपणात यायला हरकत नाही, पण तेव्हा थोडंसं आपलं चालणं किंवा आपल्या बाकीच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जोपर्यंत कुणाच्या मदतीशिवाय चालू फिरू शकता तोपर्यंतच युरोप फिरा, कारण इथं खूप चालावं लागतं. आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा 8 वाजले होते रात्रीचे, पण उजेड बघा ना, 9-9:30 वाजता अंधार होतो. निवांत रस्त्यानं चालत निघालो होतो. रस्त्यामध्ये एक चीट पाखरूसुद्धा नव्हतं. तिथून टॅक्सी आहे असं सांगितलं होतं, पण टॅक्सीसुद्धा रविवार असल्यामुळं बंद होत्या. पण आम्ही जेव्हा त्या डेस्टिनेशनला पोचलो, काय व्ह्यू होता, इतका मस्त, खूप सुंदर. एक मात्र आहे, इथला निसर्ग बघण्यासारखा आहे आणि जेवढं तुम्ही चालत फिराल ना, तेवढी मजा येते. आम्ही हे ऑनलाईनच बुक केलं होतं, त्यामुळं जाऊपर्यंत टेन्शन होतं. पण जेव्हा आम्ही पोचलो, आम्हाला जो व्ह्यू अपेक्षित होता त्यापेक्षाही खूप सुंदर व्ह्यू होता. इथं राहणं हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता. खूप छान. सकाळी उठल्या असा व्ह्यू होता. हे जे साईडला टेंट्स दिसत आहेत ना, यामध्येच त्यांनी आम्हाला छान बेड अरेंज करून दिला होता. इथे छोट्या मोठ्या बोटीसुद्धा होत्या आणि त्यातसुद्धा राहण्याची सोय होती. पण जो व्ह्यू आमचा होता ना, तो बेस्ट होता. वॉशरूम पण एकदम क्लीन, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी सकाळी वॉकिंगला बाहेर पडले. सगळीकडे फुलांची झाडं इतकी सुंदर ना, यामध्ये मन हरवून जातं. नाश्ता वगैरे आवरल्यानंतर आम्ही बराच वेळ इथं पाण्याजवळ बसून होतो. पण निघायचं पण होतं, कारण आम्हाला मेन जो सी शोर आहे तिकडे जायचं होतं. त्यानंतर चेकआउट केलं आणि आम्ही निघालो.
इथे रस्त्यावर कुठेसुद्धा तुम्हाला कचरा, घाण दिसणार नाही आणि हे लोकसुद्धा नियम तितक्याच कडकपणे पाळतात. माझ्या मागच्या व्लॉग्समध्ये सुद्धा तुम्ही पाहिलंच असेल. तुम्ही जर मागचे व्लॉग बघितले नसतील तर नक्की बघा. मला वाटतं हा 9वा व्लॉग असावा. आधीचे 8 व्लॉग्स जर तुम्ही पाहिले नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुम्हाला त्याची लिंक मी सेंड करेन. आता हा व्ह्यूसुद्धा बघा, इतका सुंदर आहे. इथे सगळे कॅफेज वगैरे होते. निवांत एके ठिकाणी आम्ही बसलो, कॉफी घेतली, थोडं खाल्लं काहीतरी आणि मग आम्ही गेलो समुद्रकिनाऱ्यावर. समुद्र इतका शांत, सुंदर आणि स्वच्छ होता. एक मात्र आहे की इथे सगळे लोक आपल्या आपल्या फॅमिलीसोबत किंवा एकटंसुद्धा एन्जॉय करत असतात. तुम्ही काय करताय, तुम्ही कुठे जाताय, तुम्ही काय केलं याचा कुणालासुद्धा काहीही फरक पडत नाही. त्यामुळं निवांत तुम्ही एन्जॉय करू शकता, मोठ्यानं गाणं म्हणू शकता, तुम्हाला जे हवं आहे ते करू शकता. आम्हाला परत यायला रात्र झाली. मग दुसऱ्या दिवशी तनिषच्या आवडीचा स्वयंपाक केला, कारण मी खूप खुश होते. कढी, खिचडी, त्याला आवडीची अदनची भाजी, चपाती. मजा आली. सॅलेडसुद्धा केलं होतं, कारण त्याला आवडतं. तुम्ही माझे व्हिडिओज बघतच असाल. तुम्हाला सगळे व्लॉग्स आवडतात असं तुम्ही सांगताय आणि मला त्यामुळं व्लॉग्स करायला आणखी मजा येते. थँक्यू.